चला आता आपण पालखीची पूजा करून घेऊयात. ठीक आहे, आता आपण पालखीची पूजा करायची. हा, सावी काय करतेस? अशी वागलीस तर सगळ्यांना संशय येईल. तू बरी झालीस ते. फ्रेंड, आता काय करायचं? आता हळदी कुंकू व्हायचं, फूल ठेवायचं आणि मग अक्षता टाकायच्या. आणि जरा जपून, नाहीतर चटका बसायचा. एक मिनिट. विठुनामाचा गजर डोळी बरी ती तुळस पंढरीचा रे कळस पाहता हर्ष डोळ्यातून दाटला वारी माझ्या विठ्ठलाची जन्म जन्माच्या सुखाची जगण्याच्या रिंगणाची पांडुरंगी असा जीव रे रंगना पाऊल बाळाचे धावते मातेसी तैसे विठू पासी जाणे आम्हा सागरा शेवाती जैसी नदी जाय तैसे विठूमय होणे आम्हा सांगतो देवा, सावीच्या जोडीनं पालखी तुझ्या दाराशी आणली. आता तरी माझ्या सावीला बरं कर. आम्हाला जोडीनं तुझी सेवा करू दे. आलो भेटीला सख्या श्रीरंगा रे विठ्ठला. देवा, माझ्या मनात काय चालू आहे तुला सगळं माहिती. धैर्यांसारखा प्रेम करणारा, जीवाला जीव लावणारा जोडीदार दिलास तू. पण आता आमच्यातला हा दुरावा संपू दे. माझ्या पप्पांना न्याय मिळवून दे. दामिनी मॅडमचा खोटेपणा जगासमोर आणण्यासाठी पुरावा मिळू दे. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला. सावी, सावी इथंच कुठं तरी असली पाहिजे. माय बापा विठ्ठला. देवा, आता फक्त तूच मला वाट दाखवू शकतोस.
देवा, तुझी कृपा खरंच अगाध आहे. काय झालं सावी? तू इथे असं का बोलवलंस? अगं कुणी आपल्याला एकत्र पाहिलं ना तर आपली वाट लागेल. वहिनी, मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अहो, आता मी सुधाकर काकांना बघितलं. कोण सुधाकर काका? सुधाकर काका माझ्या पप्पांचे मित्र होते. तुम्हाला आठवतंय, मागे एकदा मी दामिनी मॅडमच्या गाडीमध्ये चुकून अडकले होते. तेव्हा ना मी दामिनी मॅडम आणि नानांना सुधाकर काकांना किडनॅप करताना बघितलं होतं. आणि ज्या अर्थी दामिनी मॅडम सुधाकर काकांच्या मागे हात धुवून लागलेत ना, त्या अर्थी मला असं वाटतं की त्यांना नक्कीच काहीतरी माहिती असणार. मला काहीही करून सुधाकर काकांना भेटलं पाहिजे. अगं सावी, पण त्यांना भेटणार कशी? म्हणजे घरातले सगळे इकडेच आहेत ना, मग कसं भेटायचं त्यांना? आणि त्यात भाऊजी ते तर नेहमी तुझ्या सोबत असतात ना, मग मला माहितीये सुधाकर काकांना कसं भेटायचं ते. मला फक्त तुमची मदत पाहिजे. भाऊजी ते जरा फुलं आणायला जायचं होतं, सावीला घेऊन जाते. हो जा घेऊन, पण जरा गर्दी आहे, हात सोडू नका तिचा. हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सावी चल, चला आता ओळून घ्या. सुधाकर हा इथे कसा आला? धैर्यने ह्याला बघितलं तर सगळी गडबड होऊन जाईल. हा मॅडम बोला. हॅलो मॅडम, काय नाना काय चाललंय तुमचं? तो सुधाकर तुमच्या तावडीतनं कसा सुटला? हो, एकही काम तुम्हाला धड करता येत नाही का हो? इथे तो मंदिरात आलाय आणि आम्ही सगळे पण मंदिरात आहोत. हो, त्याला इथे जर का कोणी पाहिलं किंवा भेटला तो कोणाला तर काय गडबड होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? आधी इकडे या आणि त्याला इकडनं गायब करा, कळलं? मॅडम मी लगेच पोहोचतो मंदिरात. नुसतं बोलायचं नाही, जरा कृतीतनं दिसू दे तुमचं काम. सावी, मी इथेच थांबते, तुझा आणि सुधाकर काकांना शोध. हा ठीक आहे. गीता कुठे गेली? वहिनी आणि सावी फुलं आणायला गेलेत, येतीलच इतक्यात. आता आपण आरतीला सुरुवात करूयात, म्हणजे पालखी पुढच्या मार्गाला प्रस्थान करेल. तुम्ही पालखी मंदिरात आणलीत, आता आरतीचा मान तुमचा. काय झालं धैर्य, करताय ना पूजा? नाहीतर पालखीला उशीर होईल. ठीक आहे. दामिनी मॅडम माझ्यापर्यंत पोचायच्या आधी मला सावीला भेटायलाच हवं.
सावी कुठे गेले सुधाकर काका? आता तर इथंच होते की. जास्त शानपणा सुचायला का तुला हा? चल तो सगळा शानपणा काढतो माझा आला का बस काढ. येई वो विठ्ठले माझे माऊली येई वो विठ्ठले माझे माऊली कुठे गेले काका? एवढ्या गर्दीत कसं शोधू मी यांना? सावी सापडले का सुधाकर काका? नाही ना. अरे देवा, आता काय करायचं? बरं ऐक ना, मंदिरात जायला हवं आपल्याला. वहिनी पण आहो. सावी, अगं आईनं जर संशय आला ना तर लय गडबड होईल बघ. तू चल बरं. देवा, तुझ्या दारात सुधाकर काका दिसले आणि आता मला काहीतरी माहिती मिळेल अशी आशा वाटली होती, पण आता ते कुठंच सापडत नाहीये. का अशी परीक्षा घेतोस माझी? त्या दिवशी दामिनी मॅडमनी त्यांना असं किडनॅप केलं याचा अर्थ त्यांना नक्कीच काहीतरी माहितीये. कुठं शोधू मी त्यांना? देवा, माझ्यावर दया कर. तूच मार्ग दाखव आता. सावी, चल ना ग बाळा आता. ठीक आहे, चल. सावी, अगं काय झालं? वहिनी, हा नंबर मला वाटतं की सुधाकर काकांनी तर लिहून ठेवला नसेल ना. कदाचित त्यांना काहीतरी हिंट द्यायची असेल. तुमचा फोन द्या. मला माहित होतं शेवटी तूच माझ्या मदतीला धावून येणार. का वेळ झाल्या ह्या आल्या कशा नाहीत अजून? धैर्य भाऊजी, ये बा. ए काय, कुठे गेली तू? ते मी फुलं आणायला गेले होते.
चल वळून घे चल ये. बोला विठ्ठल विठ्ठल. भाऊजी दर्शन छान झालं ना आज. भाऊजी तुमची खरंच कमाल आहे हो. काय जिद्दीनं पालखी उचलली तुम्ही. सुधाकर काका अचानक कुठं गायब झाले असतील. त्यांना जर मला भेटायचं होतं तर तसेच का निघून गेले. अरे आलात तुम्ही. दर्शन कसं झालं. छान झालं दर्शन. धैर्य तुम्ही सांगितलं नाही मला तुमचं दर्शन कसं झालं. आणि विठुरायाकडे काय मागितलं तुम्ही. धैर्य मी काय म्हणते. काय झालं सावी. सांगा ना धैर्य तुम्ही काय मागितलं. हेच मागितलं की सावीचा आणि माझा संसार सुखाचा होऊ दे. दुसरं काय मागणार आहे मी देवाकडे. हो आणि तुला माहिती का इरा, त्यासाठी भाऊजींनी एकट्याने पालखी उचलली. खरं सगळे म्हणाले होते त्यांना जमणार नाही असं, पण भाऊजींनी ते करूनच दाखवलं. धैर्य काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची. तुम्हाला कुठे लागलं असतं तर. नाही म्हणजे मी जर तिथे आले असते तर मी असं तुम्हाला एकट्याला पालखी उचलूच दिली नसती. सावी होती पण तिचा काय उपयोग ना. अरे मी जर असते ना तर मी तुम्हाला मदत केली असती. कसंही आपण दोघं एकत्र असतो ना तेव्हा काहीही करू शकतो. बेस्ट टीम बनून एकत्र राहू शकतो. धैर्य मी तुम्हाला आयुष्यात प्रत्येक क्षणी साथ देऊ शकते. फ्रेंड पण बेस्ट फ्रेंड टीम तर आपण आहोत ना. हो सावी, कुणी काही म्हटलं ना तरी बेस्ट टीम तर आपलीच आहे. आणि धैर्य भाऊजींच्या आयुष्यातली सावीची जागा कुणीही कितीही घ्यायचा प्रयत्न केला ना तरी नाही घेऊ शकत. अगदी बरोबर बोललात बघा ताई तुम्ही. आणि तुला माहितीये का इरा, अगं भाऊजींनी एकट्याने नाही उचलली पालखी, सावीने पण साथ दिली त्यांना त्यात. आणि ह्यालाच म्हणतात खरं प्रेम. भाऊजींनी सावीसाठी पालखी उचलायचा जो संकल्प घेतला त्यात सावीनेच त्यांची साथ दिली. आणि सावी जर नसती तर ते शक्यच झालं नसतं. त्या येडीने पालखी उचलली कसं शक्य आहे. का सतत आमच्या मध्ये मध्ये करायचं असतं हिला. आणि भाऊजी तुमच्या दोघांचे लईच भारी फोटो आले बघा. ते बघा दाखवते मी तुम्हाला.
काय बोलतेस? बघ बघ पुढं बघ हिरा, बघ. खरं तर धैर्यांच्या आयुष्यावर त्यांच्या प्रेमावर फक्त माझा हक्क आहे, पण ही सावी नेहमी आडवी येते. वहिनी काय केलं तुम्ही हे? सॉरी सॉरी, चुकून झालं. अगं मला ते पाणी हवं होतं आणि मी ते. अहो पण माझी साडी खराब झाली ना. फक्त साडीच भिजली आहे तुझी. कशाला एवढी चिडचिड करतेयस? सावी, खर तर तू मदतीला आलीस ना, म्हणून ती पालखी उचलून मंदिरात नेणं शक्य झालं मला. आणि तू जर बरी असतीस ना तरी अशीच वागली असतीस, कारण माझी सावी मला कधी हारताना बघूच शकत नाही. फ्रेंड पण मी तर बरीच आहे. हो, तू बरीच आहेस. आम्ही मगाशी तो नंबरचा फोटो याच मोबाईल मध्ये काढला होता. धैर्यने जर तो फोटो बघितला तर त्यांना खूप प्रश्न पडतील. हा नंबर कसला, कुणाचा? नाही 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 नाही, काही करून त्याने तो फोटो बघता कामा नये.